सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अदिती तांबे व्लॉग्स. आणि गाईज आज आहे संडे. सो तुम्ही बघू शकता मी आत्ताच जस्ट आंघोळ घेऊन आलेली आहे. आणि ॲक्च्युली आता सकाळ नाही, आता झालेली आहे संध्याकाळ. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आणि आज मला ॲक्च्युली आंघोळ घ्यायला लेट झाला, कारण की थोडंसं यूट्यूबचं काम वगैरे होतं. अजून पण माझं दुसरं थोडं काम होतं, सो ते मी करत बसलेली. आणि मग मला आज आंघोळ घ्यायला लेट झाला आहे. सो आत्ता मी जस्ट आंघोळ घेऊन आलेली आणि मी केससुद्धा धुतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो हे आता मला फटाफट सुकवायला लागणार आहेत, कारण की ॲक्च्युली आता आम्हाला जायचं आहे एक बर्थडे पार्टीला. माझ्या वहिनीच्या मम्मीचा बर्थडे आहे, सो त्यासाठी आम्हाला जायचं आहे. आणि मी काय ड्रेस घालू, मी काय घालणार आहे, काय आउटफिट घालणार आहे, काय नाही घालणार, मी काहीच डिसाईड केलेलं नाही आहे. सगळं मला आत्ता बघायचं पटापट. आणि माझ्यामुळे लेट व्हायला नको, कारण की ऑलवेज असं होतं की माझ्यामुळेच लेट होतो निघायला, कुठेही जायला. सो मला आज असं बिलकुलच करायचं नाही, त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही बसणार आहे. सो मी फटाफट जाऊन आता माझे कपडे बघते, काय घालायचे काय नाही घालायचं, आणि मग रेडी होते पटापट. आणि कारण आता मी रेडी होते आणि मगच तुम्हाला भेटते, कारण की मी जास्त वेळ घेतला तर मग थोडा टाईम लागेल मला रेडी व्हायला. आणि माझ्यामुळे लेट नको व्हायला, कारण की आम्हाला 7 वाजता पोचायचं आहे तिकडे. सो जेवढं लवकर होईल, लवकर मला आटपता येईल तेवढं मी लवकर आटपेन. सो चला आता मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. सो गाईज फायनली मी रेडी झालेली आहे. मी एक गेट रेडी विथ मी एक शॉर्ट पण शूट केला आहे. सो आता मी फायनली रेडी झाली आहे. मला अर्धा पाऊण तास लागले रेडी व्हायला. आणि चला आता निघूया, कारण की लेट झाला आहे. 6:45 वाजायला 6:30 वाजायला आले. सो आता पटकन निघूया. चला गाईज आता फायनली आम्ही निघतोय, पण आम्ही डिसाईड करतोय कशाने जायचं, ओलाने जायचं की ऑटोने जायचं की ट्रेनने जायचं. ट्रेनला जास्त गर्दी असेल म्हणून आम्ही अवॉइड करतोय ट्रेनने जायला. आणि ओलामध्ये गेले तर मला उलटी होते, त्यामुळे आम्ही डिसाईड करतोय आता काय करायचं. आणि ऑटोने गेले तर तिघांनाच घेतील फक्त, आणि आम्ही आहोत 4. सो बघूया आता आम्ही डिसाईड करतोय पहिले कशाने जायचं ते. काय करतोयस, ओला की ऑटो? ओला, ऑटो की ट्रेन? आणि ह्याने आत्ताच परफ्यूम मारला मला आत्ता. चला गाईज आता आम्ही निघतोय. किचनची लाईट बंद करते मी. हां, फॅन वगैरे सगळं बंद आहे. चलो आता आम्ही फायनली निघालो आहे. आणि आमचं डिसाईड होत होतं कशाने जायचं. उबेर बुक पण केलेली, पण उबेर आली नाही अनफॉर्च्युनेटली. खूप टाईम लागत होता आणि आम्हाला लेट पण झाला असता मग, आणि ॲक्च्युली होईल पण आता मला वाटतं. सो आम्ही डिसाईड केलं आता आम्ही ट्रेननेच चाललो आहे. आणि हे मी मास्क सोबत घेतलं आहे, कारण की इन केस जर का आम्ही गेलो जर का उबेरने किंवा ओलाने, सो मला खूप प्रॉब्लेम होतो उलटी वगैरेचा. सो दॅट्स वाय मी हे मास्क घेतलं माझ्यासोबत. फायनली आम्ही लोकांनी डिसाईड केलं ऑटोने जायचं, आणि ऑटोमध्ये आम्ही 14 जण आहोत. आणि बसली आहे मांडीवर. सो माझं चाललं आहे आता आम्ही बघा किती वेळात पोचू. आय थिंक सो 45 मिनिट्स तर नक्कीच लागतील, कारण की ट्रॅफिक पण भेटेल संध्याकाळी. ठीक आहे, पहिले तिकडे आली आणि बसली आहे मांडीवर. तुम्ही बघू शकता. आय थिंक सो माझा आवाज खराब होणार आहे, माझा पाय. सो चला पोचल्यावर भेटतो. गाईज इकडेच खूप ट्रॅफिक लागलं आहे, बघू शकतो. हे बघा, अजून आम्ही पुढे पण नाही गेलो आहे फाउंटनला, आणि इथेच ट्रॅफिक लागलं आहे. मी आहे ना ओबेरॉय मॉलला पोचलो आहे, बघू शकतो ना. हां, इथेच आलेलो ओबेरॉय मॉलला. क्रिसमसला आम्ही इथे आलेलो, लास्ट इयर आय थिंक सो. सो अजून आम्हाला पोचायला 15-20 मिनिट्स लागतील असं शो होतं आहे ट्रेनमध्ये. लक्ष्मी कधी पोचली. आणि अंकलने खूप फास्टमध्ये ऑटो काढली आहे, एवढा फास्टमध्ये ना, म्हणून आम्ही आज थोडंसं लवकर तरी पोचलो. खूप फास्ट चालवली ऑटो. इकडे लाईनीमध्ये असे हॉटेल्स आहेत. तो दिस इज साई वेज वर्ल्ड,
हॉटेल रेजंट आणि जे तिकडे आरबीएन दरबार जे दिसतं आहे, सो इथे आम्हाला जायचं आहे. या रेस्टॉरंटमध्ये आहे बर्थडे पार्टी. सो लेट्स गो. आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये. लिफ्ट छोटंसं आहे. टी फ्लोअर म्हणजे टॅरेसवर आहे. रूफ. वाव, मस्त आहे. लिफ्ट चालू का होत नाही. आम्ही लोक पोचलोय पण अजून वहिनी भाई वहिनीची मम्मी वगैरे कोणी झालेला नाही अजून. सो आता हा कॉल करतोय, त्यांना विचारतोय. आम्ही इकडे आलो हॉटेलला. वरतीच आहे ना, ओपन पण जाईस तसं बघितलं तर रेस्टॉरंट छान आहे. आम्ही वरती आलो. आम्ही आलो इथे हँडवॉश करायला आता, कारण की ऑटोने आले तर आमची हालत खराब झाली आहे. गाईज इथे थोडे जे मॅनेजर आहेत ते कन्फ्यूज्ड होते कोणाचा बड्डे आहे. सो फायनली आता त्यांना आम्ही समजवलं आहे आणि आता ते आम्हाला घेऊन चालले. चला प्रतीक भाऊ द्या. चल. सो आता ते आम्हाला इथे घेऊन चाललेत. बघू शकता तुम्ही. आणि हे दोघे जण इथे फोटो काढतात. पण मस्त इथे अरेंजमेंट आहे गाईज. म्हणजे इथे चेअर्स वगैरे आणि इथे सिटिंग अरेंजमेंट, खाली बसून वगैरे छान आहे. बड्डे गर्ल आणि इथे लोक यायच्या आधी आम्ही चालू आहे. आम्ही मस्त फोटोज वगैरे काढले तिकडे. मम्मीने मी सगळ्यांनी आम्ही फोटोज काढलेत आणि आम्ही लोक गद्दीपासून येऊन इथे बसलो आहे. हे पण आलेत वहिनीच्या मम्मीचे फ्रेंड्स वगैरे. सो आम्ही पण इथे गद्दीची येऊन बसलो आहे. पण अजून बर्थडे गर्लचा आणि बाकी सगळ्यांचं अजून ते लोक आलेच नाही आहे. सो लेट्स सी कधी येतात ते लोक. पण तसं हे रेस्टॉरंट खूप छान आहे. आता इथे केक कटिंगची तयारी चालू आहे आणि कॅन्डल्स वगैरे लावत आहेत. आता थोड्याच वेळामध्ये केक कटिंग होईल.
गाईज बर्थडे झाला आणि त्यानंतर मग आम्ही घेतलं डिनर करायला आणि डिनरमध्ये खूप काय काय होतं, स्टार्टर्स वगैरे, मेन कोर्स वगैरे खूप काय काय होतं. सो त्याचा मी एक प्रॉपर असा शॉर्टसुद्धा बनवलेला आहे. जर का तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. इथे कुठेतरी मेन्शनसुद्धा करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक. आणि इथे मम्मीसाठी दाल राईस ऑर्डर केलं होतं कारण की मम्मी डझंट ईट नॉनव्हेज, म्हणजे चिकन नाही खात बेसिकली ती. आणि हे आहे नॉन व्हेजिटेरियनवाल्यांसाठी मेन कोर्स. हे चिकन कोरमा होता आणि मटन कोरमासुद्धा होता, पण आय डोंट ईट मटन, सो मी चिकन कोरमा घेतला. त्यानंतर मी थोडंसं दाल राईससुद्धा घेतलं. अँड देन मग आम्ही केक खाल्ला, जो की केक कटिंग केलं होतं ते एंडला, म्हणजे डेझर्ट म्हणून. गाईज फायनली वी आर लिव्हिंग फ्रॉम हिअर आणि आता 11:30 वाजायला आले, 11:20 झालेत आणि आता मी निघतो इथून घरी जायला. कॅब बुक केली आहे. सो आता चला पटपट जाऊया घरी, कारण की लेट झालं उद्या ऑफिस पण. जर तुम्ही दोघे जाताय नको जाऊ दे, एकत्र जाऊया. लिफ्ट खूप छोटं आहे त्यामुळे आम्ही आता मागूनच जातो, कारण की ऑलरेडी 2 जण गेलेत आणि लिफ्टमध्ये फक्त ओनली फॉर 4 पर्सनचं लिफ्ट आहे. हे कसं दाखवतात ना? सो आता येईल लिफ्ट, मग जाऊया. ओला आला आहे आमचा. तू मध्ये जातेस ना? त्याला बसून सो चला फायनली ओला आला आहे. आता आम्ही ओलाच बुक केला, कारण की मग ट्रेनने जायला लेट झाला. सो दॅट्स वाय. एक मॅडम, हां चलो. खाली होतं ना जागा नाही. फायनली आता आम्ही आलोय, पोचलोय, उतरलोय जस्ट आम्ही ओलामधून. आणि तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये मला खूप झोप आली आहे, खूप जास्त झोप आली आहे मला. सो बस आता घरी जाईन, फ्रेशनअप होईन आणि मला थोडंसं व्हिडिओचं पण काम आहे, सो ते करेन मी आणि मग लगेच झोपेन थोड्या वेळात, अर्धा 1 तासामध्ये. आणि जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन गुड नाईट, बाय बाय.